नमस्कार, मी विनोद राठोड. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाने महसूल सेवक म्हणजेच कोतवाल ह्या पदासाठी म्हणजे पदभरतीसाठी मंजुरी ही दिलेली आहे. जवळपास 3000 पेक्षा जास्त पदांची भरती प्रक्रिया ही होणार आहे. त्या भरती प्रक्रियेसाठी स्थानिक लेवलवरती हालचाली ह्या सुरू झालेल्या आहेत. आता कोतवाल म्हणजे महसूल सेवक, हे महसूल सेवक ह्या कोतवालाचं नवीन नाव आहे. सगळ्यांना कोतवाल माहिती आहे, परंतु याची भरती प्रक्रिया जी आहे ती कशा पद्धतीने होणार आहे, शासनाचा निर्णय काय आहे, याच्यावरती आपल्याला सविस्तर चर्चा ही करायची आहे. व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. बघा, हे एक परिपत्रक आहे, शासनाचा काल आलेला एक आदेश आहे. हे आदेश आहे जवळपास 19 ऑगस्ट 2026 शासनाचा काय आहे हा निर्णय आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही सर्व जिल्हा अधिकारी महसूल सेवक कोतवाल पदभरती 2026 बाबत, म्हणजे 2026 मध्ये महसूल सेवक कोतवालाची पदभरती कशी करायची याबाबत शासनाचं प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेलं हे काय आहे, एक आदेश आहे, परिपत्रक आहे. यामध्ये सांगायचं ठरलं तर 36 जिल्ह्यांपैकी 35 जिल्ह्यांमध्ये ही भरती होणार आहे. फक्त मुंबई शहर वगळता बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही भरती होणार आहे. ती भरती कशी होईल, काय होईल, सगळी चर्चा आपण करणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. बघा, हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. उपरोक्त विषयांकरिता प्रकरणी राज्यातील दिनांक 31/5/2026 रोजी रिक्त असलेल्या 29/12 म्हणजे 2912 इतक्या महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली. शासनाने मान्यता दिलेली आहे भरती करण्यासाठी. किती पदांची? 2912 पदांची. त्या अनुषंगाने कळवण्यात येते की उक्त संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयात नमूद महसूल सेवक कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समिती मार्फत, समजलं, म्हणजे कलेक्टर मार्फत ही भरती केली जाईल. जिल्हा निवड समिती, TCS IBPS मार्फत ही भरती होणार नाही. ऑफलाईन पेपर असेल, याचा ऑनलाईन पेपर नसणार आहे. महसूल सेवक संवर्गातील उक्त 2912 पदांची भरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी. त्वरित यासोबत जोडलेल्या जिल्ह्यानिहाय रिक्त पदांच्या विवरण पत्रानुसार, आता एक शेवटी तुम्हाला एक मी दाखवणार की कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती पदांची भरती येणार आहे, हे ही या ठिकाणी जोडलेलं आहे. तसेच वरील प्रमाणे कोतवालाची पदे भरताना संदर्भानिहाय क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील सुधारित तरतुदींचे काटेकोरपणे पालन करून त्याप्रमाणेच कोतवालाची पदे भरली जातील याची दक्षता निवड समितीने घ्यावी. तसेच सदरची भरती प्रक्रिया 30/11/2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पाडली जाईल याची देखील दक्षता घेण्यात यावी ही विनंती. समजलं, म्हणजे 30 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण भरती प्रक्रिया पार, म्हणजेच सिलेक्शन 1 डिसेंबरला सिलेक्शन राहील असं तुम्ही पकडून चाला. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की जाहिरात कधी येईल, काय येईल? आजपासून असं पकडून चाला तुम्ही 15 ते 20 दिवसामध्ये एक जिल्ह्यांची जाहिरात यायला सुरुवात याची होईल. ही वन टाइम MPSC सारखी जाहिरात आणि 36 जिल्ह्यांचे पेपर असं होईल का? नाही. प्रत्येक जिल्ह्यांच्या प्रत्येक विभागाची जाहिरात येईल. त्यानुसार प्रत्येक जिल्हा वेगवेगळ्या वेळेमध्ये परीक्षा याची घेईल. म्हणजे तुम्हाला एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये संधी मिळेल का? नाही. कारण याचा क्रायटेरिया आहे तो त्या गावाचा रहिवासी पाहिजे असा याचा क्रायटेरिया आहे. म्हणजे 1 बाय 1 याची भरती प्रक्रिया होणार आहे. त्यानुसार 15-20 दिवसात, महिन्याभरात निकाल लागून तर 30 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण भरती प्रक्रिया ही पूर्ण पडणार आहे. आता पुढचं त्यांनी जे परिपत्रक किंवा हे एक पेज जोडलेलं आहे याच्यामध्ये एकूण पद किती रिक्त आहे तुम्ही बघू शकता. छत्रपती संभाजीनगर मंजूर पदे 500, 217 भरले गेलेली आहे, म्हणजे 283 पदे भरायची आहे. असा हा पूर्ण दिलेला आहे. ही जी PDF आहे ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी अवेलेबल करून दिलेली आहे. आणखी कमेंट बॉक्स मध्ये सेंड मी PDF करा, तुम्हाला त्या ठिकाणी PDF ही पाठवण्यात येईल. सेंड मी PDF कमेंट बॉक्स मध्ये करायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही टोटल विचार केला फक्त मुंबई शहर मध्ये नाही तर 2912 पदांची भरती प्रक्रिया ही होणार आहे. एकूण 2012 पदांची भरती प्रक्रिया, अशा पद्धतीची कोतवालची भरती आहे. त्याच्यासाठी पात्रता काय काय पाहिजे, क्वालिफिकेशन काय पाहिजे, किंवा याची परीक्षा कशी होणार आहे हे तुम्हाला माहिती असेल तरच तुमचं सिलेक्शन कोतवाल म्हणून होणार आहे. जरी कोतवाल असेल तरी तुम्हाला माहिती आहे की सरकारी नोकरीला महत्व किती भरमसाठ आहे हेही तुम्हाला माहिती आहे. आपण पात्रता बघू, काय पात्रता आहे ते. पात्रता सांगितलेलं आहे कमीत कमी 4थी पास.
कमीत कमी 4थी पास सांगितले, जास्तीत जास्त इथे क्रायटेरिया नाही. तुमचं वय पाहिजे, कमीत कमी वय पाहिजे 18 आणि जास्तीत जास्त वय किती पाहिजे तुमचं 40 पाहिजे. त्यानंतर तुम्ही संबंधित गावाचा रहिवासी पाहिजे, गावाचा रहिवासी. कारण की ही जी नोकरी आहे पूर्णकालीन ग्राम नौकर म्हणून कोतवालाला ओळखलं जातं. म्हणजे संबंधित गावामध्ये तुमची नोकरी असेल म्हणून या ठिकाणी तुम्ही बघू शकता गावाचा काय पाहिजे, हा रहिवासी पाहिजे. निवृत्तीचं वय आहे तुमचं, रिटायरमेंटचं वय 60 वर्षापर्यंत तुम्ही ही नोकरी करू शकतात. सर्वसाधारण 58 वर्ष आहे तर तुम्ही 60 वर्षापर्यंत ही नोकरी करू शकता. पूर्णकालीन ग्राम नौकर हा आहे. नंतर आणखी एक शेवटचा क्रायटेरिया आहे याच्यामध्ये पात्रता. शारीरिक क्षमता तुमची म्हणजे शारीरिक पात्रता तुमची व्यवस्थित पाहिजे. याच्यामध्ये शारीरिक सक्षम तुम्ही याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे फिजिकल फिटनेस तुमचा असणं आवश्यक आहे. बाकी याची फिजिकल होणार नाही, फक्त एकच पेपर याचा होणार आहे. आता परीक्षेचा पॅटर्न कसा असेल किंवा परीक्षा कशी असेल याची त्या संदर्भात आपण थोडक्यामध्ये चर्चा करू. ही गेल्या वेळेसच्या पॅटर्न नुसार मी तुम्हाला सांगतो परीक्षा कशी असेल ते. याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर नाही, 50 प्रश्न असणार आहे. 50 प्रश्न आणि 100 गुण अशी ही परीक्षा असेल. वेळ असेल 1 तास वेळ देण्यात येईल. जिल्हा निवड समितीमार्फत असे पेपर घेतले जाणार आहे. त्यातल्या त्यात याच्यामध्ये विषय कोणते असतील, विषय तर विषय आहे जीके दिलेला आहे त्यांनी, म्हणजे संपूर्ण सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मराठी ग्रामर आहे. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता आणि शेवटचा जो एक सब्जेक्ट आहे महसूलशी निगडीत, ग्रामपंचायत वगैरे, स्थानिक प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था याच्यावरती प्रश्न जास्त येतील. इंग्लिश ग्रामर याच्यावरती प्रश्न नाही. इंग्लिश ग्रामरवरती प्रश्न आहे का, नाही. तर 50 प्रश्नांपैकी किंवा 100 गुणांपैकी किमान 40 गुण तुम्हाला मिळवणं आवश्यक आहे. किमान 40, 100 पैकी. जेव्हा तुम्हाला 40 गुण असेल तेव्हा त्या लिस्टमध्ये तुमचं फक्त नाव येईल की तुम्ही पात्र झाले म्हणून. परंतु सिलेक्शनची एक वेगळी लिस्ट लागेल. कशानुसार, तर मेरिटनुसार. म्हणजे आता तुम्ही इमॅजिन करून घ्या, तुम्हाला इथे 100 पैकी जर 90 मार्क मिळवायचे जर आहे तर तुमचं सिलेक्शन होईल. याला इंटरव्ह्यू नाही, काही नाही. तर तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. खास तुमच्यासाठी आपण, फक्त तुमच्यासाठी आपण ऑनलाईन बॅच व रेकॉर्डिंग बॅच ही सुरू केलेली आहे. त्याच्यासाठी प्रवेश आपले सुरू झालेले आहे ऑनलाईन आणि रेकॉर्डिंग बॅच साठी. एकदम कमी फी मध्ये सर्व विषय तुम्हाला शिकवले जातील. सोबत रेकॉर्डिंग लेक्चर पण दिले जातील. परीक्षेपर्यंत 20 टेस्ट पेपर आपण घेणार कोतवालाचे आणि सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती मिळेल. एवढं केल्यानंतर नक्कीच कोतवाल म्हणून तुमचं सिलेक्शन होईल, याच्यामध्ये काही एक शंका नाही. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे मी तुम्हाला एक व्हॉट्सअपचा क्रमांक देतो, त्याच्यावरती कोतवाल म्हणून टाईप करा. तुम्हाला बाकी सगळी इन्फॉर्मेशन दिली जाईल. त्यानंतर तुम्ही प्रवेश तुमचा निश्चित करू शकता. 8855939925 ह्या व्हॉट्सअप क्रमांकावरती फक्त कोतवाल म्हणून टाईप करा. कोतवाल म्हणून टाईप केलं की तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन येईल. त्यानंतर तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करा. लवकरच याचे लेक्चर आपण सुरू करणार आहोत. मित्रांनो, फार महत्वाची पदभरती आहे. सरकारी नोकरीचं तुम्हाला महत्व माहिती आहे. सगळ्यात शेवटचं सांगायचं ठरलं तर तब्बल याला पर मंथ 15,000 रुपये पगार आहे. फिक्स पगार 15,000 रुपये. आणखी या पगारामध्ये वर्षानुवर्षाने वाढ ही होत असते. तब्बल 60 वर्षापर्यंत नोकरी आहे. मोठी संधी तुम्हाला चालून आलेली आहे आणि फक्त 7वी पास वरती आहे. फक्त वयाचा क्रायटेरिया काय आहे, 18 वर्षापेक्षा जास्त एज पाहिजे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सुद्धा कोतवाल होण्यामध्ये मदत करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.